लालबागच्या राजाच्या मूर्तीला जे दागिने परिधान करण्यात आले होते ते दागिने आता काढण्याचं काम कार्यकर्ते करतायत। विसर्जनाला सुरुवात होते आहे। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे, पण अर्थात पुढच्या वर्षी परत एकदा आपला लाडका बाप्पा आपल्या भेटीला येणार आहे। मग राजाला निरोप देताना आता कार्यकर्ते गणेश भक्त सगळे भावुक होत आहेत आणि लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची सतत रीग असते। 10 दिवस दिवस रात्र देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। यामध्ये अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती, समाजातले मान्यवर, राजकारणी असा सगळ्यांचा समावेश असतो आणि लालबागच्या चरणी दान सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलं जातं। प्रत्येक भक्त आपल्या क्षमतेनुसार लालबागच्या राजाच्या चरणी काही ना काही अर्पण करतो। नुकताच अंबानी कुटुंबाने सोन्याचा मुकुट देखील लालबागच्या राजाला अर्पण केला। त्यामुळे अनेक मौल्यवान वस्तू लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्या जातात भक्तांकडून। इथले काही दागिने आता लालबागच्या राजाच्या मूर्तीवरून काढले जातात आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं। लालबागच्या राजाची मूर्ती भव्य दिव्य असते, त्यामुळे इतकी मोठी आणि वजनदार मूर्ती लालबागमधून गिरगाव चौपाटीपर्यंत आणणं हे नक्की सोपं काम नाहीये। अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं काम आहे, पण कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानंतरच ते शक्य होतं आणि निर्विघ्नपणे पार पडतं। कार्यकर्त्यांची मेहनत देखील कौतुकास्पद आहे। अहोरात्र कार्यकर्ते या सगळ्या सोहळ्यासाठी झटत असतात।